नाही, महाविकास आघाडीने केवळ नाशिकमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचारामध्ये जबरदस्त मुसंडी मारलेली आहे। आपण पाहू शकता की सगळीकडे जनता ही ठामपणे उद्धव ठाकरे साहेबांच्या मागे, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार साहेब असतील, काँग्रेस असेल, या सगळ्यांच्या मागे उभी आहे। आणि नाशिकमध्ये तर वाजे साहेब हे प्रचंड एक लोकप्रिय उमेदवार म्हणून पुढे येत आहेत। त्यांचं कार्य हे सगळ्या नाशिक जिल्ह्याला आधीपासून माहितीच आहे आणि एक सगळ्यांमध्ये मिसळणारा, सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारा कार्यकर्ता म्हणून सगळे त्यांना ओळखतात। आणि आता लवकरच नाशिकचे खासदार म्हणून वाजे साहेब निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे। युवकांमध्ये सुद्धा एक अतिशय जल्लोषाचं वातावरण आहे आणि त्यामुळे लोकांचा प्रतिसाद पाहता विक्रमी मतांनी ते निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे। नाही, तुम्हाला मी खरं सांगतो, नाशिकची परिस्थिती अशी झालेली आहे की उमेदवार कोण हे ठरत नाही याचं एकमेव कारण की नक्की हरणार कोण आणि त्या किती मतांनी हरायचं हे अजून त्या तीन पक्षांमध्ये ठरत नाही आहे। कारण आता हे जवळपास निश्चित झालेलं आहे की वाजेसाहेब हे विक्रमी मतांनी निवडून येतील आणि त्यामुळे काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सांगितलं की आम्हाला नको, भाजपने सांगितलं आम्हाला नको, मग आता शिंदे गटामध्ये नक्की तोंडावर पडणार कोण एवढं फक्त ठरण्याचं बाकी आहे। नाही, नक्कीच त्यांनी जे काही सर्वे केले त्या सगळ्या सर्वेच्या माध्यमातून त्यांना कळलं की ही सीट 100% शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वाजेसाहेब जिंकतायत, म्हणूनच त्यांनी माघार घेतलेली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।